वाजवा भजन करा विठ्ठल कंजनम कंजनेत्रम सदयदवलासं विठ्ठलं चिन्तयामि महायोगपीठे तटे भीमरत्या वरं पुण्डरीकाय धातु मुनीन्द्र समागत्य तिष्ठन् शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणे नमस्तुते। ज्ञानी अंता राजा गुरु महाराव मनती ज्ञान देव तुमाईसे मज पामरा हे काय थोरपण पायीची वाहन पायी बरी प्रस्तुत प्राप्त प्रसंगी पुण्य पावन भूमी श्री क्षेत्र तुळजापूर वासुदेव गल्ली चालत असलेला अखंड हरिनाम सप्ताह वर्ष 14वे आणि 14 वर्षामध्ये 4थ्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा माझ्यासारख्या पामराकडे आलेले ज्ञानी अंता राजा गुरु महाराव मनती ज्ञान देव तुमाईसे अभंग जगत गुरु तुकोबरायांचा उत्कृष्ट असा सगळ्यांच्या पाठातला ज्यांनाही आपण पाठ नाही ती वारकरी नाही विठाला अभंगाचा प्रतिपाद्य विषय असा आहे जगद्गुरु तुकोबराय ज्ञानोबरायांचं वर्णन करतात। तुम ज्ञानी अंता राजा गुरु महाराव मनती ज्ञान देव तुमाईसे वर्ण विषयही चांगला आहे आणि वर्णन करणारे चांगले आलं लक्षात। कुठं कुठं वर्ण विषय चांगला असतो वर्णन करणारे चांगले नसते, कुठं वर्णन करणारे चांगले असते वर्ण विषय चांगला नसतो, कुठं वर्ण विषयही चांगला नसतो आणि वर्णन करणारेही चांगले नसते। विठाला दुग्ध शर्करा योग आहे जगद्गुरु तुकोबराय ज्ञानोबरायांचं वर्णन करतात। दररोज नामाचं वर्णन झाले म्हणलं आज संतांचं करू आलं का लक्षात। महाराज विसरलेत म्हणलं संतांना, संत महत्वाचे दररोज नामाचं वर्णन झालं 3 दिवस, आज संतांचं वर्णन करणं गरजेचं आहे। म्हणून अभंग निवडला ज्ञानी अंता राजा साधे ज्ञानी वेगळे ज्ञानांचे राजे वेगळे बरं का। ज्ञानदेव म्हणता
ज्ञानदेव देतो. महाराज सांगतात वासुदेवाची होतो अखंड वदनी वदे जो सतत नामस्मरण करतो ना तो वासुदेव होतो. मी वासुदेव तत्वता तत्वाचा वासुदेव होणं गरजेचं. नाहीतर आपल्या घरात वासुदेव येतात. महाराज आपल्या गल्लीचं नाव काय? वासुदेव गल्ली. किती वासुदेव आहेत हातवरी करावं. तुम्ही म्हणसाल महाराज तसलं काही विचारू नका. आलं का लक्षात? विठाला विठाला नगरीमध्ये प्रभू रामचंद्र आले आणि याच नगरीमध्ये या बालाघाटावर आईसाहेबांनी दर्शन दिलं आणि प्रभू रामचंद्राने सांगितलं तू का आली? तुळजाई. म्हणूनच महाराज घाटशिळावरती मंदिर आहे. दररोज त्या शिळेचा आकार वाढतो. म्हणून खराय का खोटा आहे? दररोज आकार वाढतो त्या शिळेचा. लक्ष देऊ नाही का? आम्ही परवा पैठणला गेलतो आणि त्या पैठणमध्ये तीर्थखांब आहे. ज्यावेळी त्या तीर्थखांबावर बसून गोदावरीचं पाणी आल्यानंतर त्या तीर्थखांबावर बसून जर कावळ्यानं पाणी पेलं सृष्टी लयाला जाणार आहे. म्हणजे सृष्टी राहणार नाही. बघा असे काही नियम आहेत. जुने नियम आहेत आणि आजकाल नियमही गेले, परंपराही गेल्या, सगळं सांदीला पडलेलं आहे. बरं का? अवघड झालंय महाराज. परमार्थाची लांबी रुंदी वाढली पण खुली कमी झाली. विठाला ते भाग्यवान आहेत. जे मागे बसून ऐकते तेही भाग्यवान आहेत. जे घरी झोपून टीव्ही बघत बघत ऐकते तेही भाग्यवान आहेत. आणि जे झोपले तेही भाग्यवान आहेत. मी तर म्हणतो देवा आईनं त्यांना उठवूच नाही सकाळपर्यंत. विठाला श्रोता कमीच कीर्तनाला. खेडेगावामध्ये भरपूर श्रोते असतील तर लोक हुशार झाले. महाराज उभारल्याशिवाय लोक येत नाहीत. अजून चाललंय रे त्यांचं म्हणते. काय वरडा लागलेत की काय इवळा लागलेत. तर एक जण म्हणला काय वळताव एवढे एवढे एक एक तास. आलं का लक्षात? महाराज उभारल्याशिवाय कीर्तनाला येत नाहीत. लय लोक हुशार झालेत आजकाल. महाराज उभारले की म्हणतात महाराज आला बघ चल विठाला. एक तास कीर्तनाने लक्ष देऊन ऐका. बरं का? ज्ञानी अंता राजा गुरु महाराव मनती ज्ञान देव तुम्हायसे. संत चरित्रानं गरजेचं आहे. काय चरित्र आहे संतांचा? फिरविले देऊळे जगामध्ये खरं सांगा आपण जर देवाला दूध ठेवलं तर दूध देव पितो का? आपली कडकणी नवरात्रामध्ये आईनं खाल्ले का? आपली कडकणी सुद्धा आई खात नाही. आलं लक्षात? आपलं दूधही देव पित नाही. त्याचं एक कारण आहे आपला भाव तिथपर्यंत जात नाही. देव भावाचा भुकेला हाची दुष्काळ तयाला. कधी आपण देवाला बोलत नाही. कधी तुम्ही आईला बोललात का? आलं लक्षात? कधीच तुम्ही आईला बोलत नाही. अरे दरबारात राहून मला सांगा दररोज किती जण मंदिरात जाते दर्शनाला? म्हणजे तसलं काय विचारू नका.
उगा बसा जात नाही. एक सांगू का, आई आपल्या तुळजापूरमध्ये दररोज दर्शनाला गेलं पाहिजे. दररोज आईला विचारलं पाहिजे, आई तुम्हाला काय आवडतं. आपण स्वेटर घालतो थंड झाल्यानंतर, हँड ग्लोव्ह घालतो, पायमोजे घालतो, सगळंच घालतो. महाराज आईला कधी विचारलं ना, आई तुला थंड वाजते का. नुसतं गाणंच गाल्लं, गार डोंगराचे हवन पाहिलं. तसलं लय आवडते महाराज आजकाल. गार गार वा थंडगार डोंगराचे आवड आहे. असत्याचे रिझलेशन अपादित्यान मोदन करती संतांचे. काय संतांचं चरित्र. अरे फिरविले देवळ जगामध्ये ख्याती, नामदेवा हाती दूध प्याला. नामदेव महाराज आवड्याला गेले, भजन चालू केलं. रामकृष्ण हरी जय जय राम. पुजाऱ्याने सांगितलं श्रावण महिना चालू आहे, कोण आहे म्हणले भजन करते गर्दी करते त्याला हाकाला. नामदेव महाराजाला वडद मंदिराच्या पाठीमागून नेऊन उभा केलं. नवल झालं महाराज, देऊळच फिरलं. बघा औंढ्याला गेल्यानंतर 2 नंदी आहेत. बघा 2 नंदी आहेत. कशामुळं देऊळ फिरलं. फिरविले देऊळ जगामध्ये ख्याती, नामदेवा हाती दूध प्याला. संतांची संगत असणं बरं का, संतांचं दर्शन होणं. तानाजी म्हणती देहाला, उंबरठ्याहून मावळा आलेला. तानाजी म्हणती देहाला, तानाजी म्हणती देहाला. 35 वर्षाचा तरुण म्हणजे तानाजी. आलं का लक्षात. वेडा ठेवला होता तानाजी. मालुसरेली मुजरा केला, प्रणाम केला मातेला. जिजाऊ मातेला. तानाजी काय बोलला, तानाजी काय बोलला. पत्रिका घेऊन आले, लग्नाला यावं लागल. छत्रपती शिवराज बसले, मासाहेब जिजाऊ बसले, मोठे मोठे सरदार बसले. कोणाला स्वराज्यात आणायचंय. शत्रू महाराज पराक्रमे उदयभान, वय वर्ष 25. आलं का लक्षात. विडा उचलाय कोण तयार नाही. हो काय टाळ लक्ष देऊ नये का महाराष्ट्रातले तमाम जनता. अरे छत्रपती शिवराय नसते तर गोट्यात गाय नसती, अंगणात तुळस नसतील, घरात माय नसतील. काशी कला त्याची मथुरा में बंदित होती, अगर शिवाना होता तो सबकी सुनता होती. अरे महाराज विड्यासमोर ठेवलेला आहे. तानाजी मालुसरे बोलू लागले, मासाहेब कशाचा वेळ आहे. अरे ताना, रायबाच्या लग्नाला येणं होणार नाही बरं का, कोंडाण्यावर अक्षरा टाकायचंय. तानाजी मालुसरेने महाराज विचार केला नाही. विडा उजव्या हाताने उचलला.
आणि आमच्या राजानं स्वारीवर जावं. सूर्या उचलला. तानाजी मालुसरे घरी आले. सूर्याजी 360 मावळे आणि 80 वर्षाचे शेलार मामा. 80 वय होतं, 80 आलं का लक्षात. आणि महाराज सगळे सोबत निघाले. औक्षण करण्यासाठी ताट समोर आणलं. टाळ औक्षण करण्यासाठी ताट समोर आणलं. आणि तानाजी मालुसरेच्या पत्नीनं गंध लावला आणि ताट ओवाळत असताना निरांजली विजली. आणि तानाजी मालुसरेच्या पत्नीने सांगितलं, मालक स्वारीवर जाऊ नका. लक्ष देऊन ऐका, महाराष्ट्राची तमाम जनता, मालक स्वारीवर जाऊ नका. अपशकुन झालंय. तानाजी मालुसरेने सांगितलं, निरांजली विजली म्हणजे अपशकुन आणि निरांजली लागली म्हणजे शकून. आणि मानत नाही. तानाजी मालुसरे 360 मावळे घेऊन महाराज स्वारीवर निघाले आणि कोळीवाडा लागला. कोळीवाडा. संबळाम रंबळाम संबळाम रंबळाम संबळाम रंबळाम संबळाम रंबळाम. महाराज गोंधळी आलाय, गोंधळ आहे, गोंधळी आलाय, गोंधळ आहे. कोळीवाड्यामध्ये एकच महाराज हाकार उठला. बारका पोरगा सांगायला गेला, सरदार गोंधळी आले, गोंधळी आले. सरदार आले सांगितलं, गोंधळ घालणार का? त्याच्यासाठीच आलोय म्हणे तानाजी मालुसरे. तिला मोका तर घालू की गोंधळ. आलं का लक्षात. आणि महाराज गोंधळाला सुरुवात झाली. दारू उघड बळी होता, दारू उघड बळी, दारू उघड बळी होता, दारू उघड बळी होता, दारू उघड बळी होता, दारू उघड बळी होता, दारू उघड बळी होता. आणि गोंधळाला सुरुवात झाली. गोंधळ चालू झाला आणि तानाजी मालुसरेने चिमटा घेतला. कशी झोप लागली महाराज. कशी झोप लागली मरदाला. लाज पाहिजे मिठा बाळगायला. मोठा लोकड्याला किडऱ्यानो घाला बांगडीला. कशी झोप लागली मरदाला. आणि मग कोल्याच्या लक्षात आलं, ही गोंधळी नाही म्हणले, ही क्वालिटी दुसरी दिसाले. विचारलं काय नाव आहे, वचन द्या म्हणले. मग सांगतो, तानाजी म्हणती दे कोण होते महाराज. यशवंती स्त्री नव्हती बरं का. यशवंती घोरपड होती, घोरपड. स्वराज्याच्या कामाला आलेली घोरपड आहे म्हणून कापून खाऊ नका बरं का. तिने ऋण आहे त्या यशवंती होता. यशवंती माघारी आली आणि तानाजी महाराजांनी सांगितले, यशवंती माघारी मिळ. दोन लावला. 360 मावळे महाराज चढू लागले. 60 मावळे पाच झाले. मावळे वर गेले. 150 मावळे घेऊन सूर्याच्या कल्याण दरवाजावर गेले आणि महाराज युद्धाला सुरुवात झाली. गरगरा पिरवी पट्टा. उदयभान सारखा शत्रू आहे. उदयभान साधा नव्हता महाराज. वय वर्ष 25. 5 कावड्या दूध प्यायचा. 5 कावड्या. अरे आपल्या उदयभानला एक काव्यातून पसंत. आलं का लक्षात. आपले उदयभान दहाव्यावर, आपले उदयभान टपरीवर, आपले उदयभान लोकनाट्याला. बघा आता एक दरबार या जगामध्ये निर्माण झाला. या दरबारामध्ये कधी स्त्री नसले नाही. तो दरबार मध्ये छत्रपती शिवरायांचा दरबार. आणि महाराज युद्धाला सुरुवात झालं. उदयभान समोर आला. तलवार काढली आणि पहिला वार केला. ढाल सुटली. का नव्हतं महाराज ते. तानाजी मालुसरेची ढाल सुटली. त्याला हाताला गुंडाळला आणि महाराज युद्धाला सुरुवात केली. दुसरा वार केला. हात सुटला आणि
त्या वार केल्यावरून तानाजी खाली पडले महाराज. तानाजी मालुसरे रक्ताच्या थारोळ्यात खाली पडले. तशी तानाजी मालुसरे खाली पडले. सगळे शिपाई जाऊ लागले. सूर्याजीने सांगितलं, अरे हिजड्यानो, मला खाली पडला ना असं धावताय का? सगळ्या जोर तोलने सांगितलं, एक तर लढा नाहीतर मारा. चला